संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। पनवेल सत्र न्यायालयानं आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे, तर इतर 2 आरोपींना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे। अश्विनी बिद्रे गोरे या नवी मुंबईतल्या कळंबोलीतनं 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता झालेल्या होत्या। अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनीच बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबानं केलेला होता। तपासामध्ये पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांनी केलेला होता। पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथं झाली। या दरम्यान त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातले वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली। अभय कुरुंदकर यांचा बालपणीचा मित्र असलेल्या महेश फळशीकरनं अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली होती। अश्विनी बिद्रे यांची हत्या करून लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीननं त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते। त्यानंतर हे तुकडे वसईच्या खाडीमध्ये फेकून देण्यात आले होते। 1 जानेवारी 2017ला या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर वर्षभरानं आरोपीला अटक झाली होती। 9 वर्षांनंतर गोरे कुटुंबियांच्या संघर्षाला यश आलं असून पनवेल कोर्टानं अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांना दोषी ठरवलंय। आरोपी नंबर 1 जो है अभय कुरुंदकर, जो पुलिस ऑफिसर पुलिस इंस्पेक्टर थे, उनको जन्मठेप की सजा सुनवाई है। आरोपी नंबर 2 राजू पाटिल, नामदेव दत्तात्रेय अलियास राजू पाटिल, उनको रिहा कर दिया। या इस केस में उनके खिलाफ कोई जो आरोप थे सिद्ध नहीं हुए, इसलिए उनको इस केस से छोड़ दिया है। आरोपी नंबर 3 और 4 जो थे उन्होंने अभय कुरुंदकर को इस केस में और इस प्रकार में जो खून की घटना हुई उसके बाद सबूत नष्ट करने के लिए मदद की है, इसलिए उनको इंडियन पिनल कोड 201 के तहत कोर्ट ने 7 साल की सजा सुनाई थी। हा गुन्हा खुनाचा होता आणि खून करताना खुनाबरोबर पुरावा नष्ट करणे, तसेच ही खोटी कागदपत्र तयार करणं की आपली अलिबाई सिद्ध करण्यासाठी आणि त्या कागदपत्रांचा सरकारी कागदपत्र म्हणून वापर करणे, तसंच धमकी देणे, मारहाण करणे इत्यादी गुन्हे होते। अशा 10 कलमांखाली आरोपीला आज दोषी धरण्यात आलेला 1 नंबरला, आणि इतर 2 जे आरोपी आहेत त्यांना पुण्याचा पुरावा नष्ट करणे या कलमाखाली दोषी धरण्यात आलेला आहे। अन्य एजन्सीजकडून ह्याची चौकशी व्हावी आणि ह्यांना फौजदारी समितीखाली यांच्यावर कारवाई व्हावी। म्हणजे पहिले तपासी अधिकारी ते लास्ट निलेश राऊत, यातला ह्या सगळ्यांना सपोर्ट करणारे हेमंत नगराळे ह्या सगळ्यांवरती फौजदारी समितीखाली कारवाई करावी ही मी स्वतंत्र रिट पिटिशन करतोय, राज्य शासन करणार नसेल तर। आणि मी अन्य एजन्सींकडे अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा पुण्याने तपास करावा, कारण ज्या आरोपींना मदत करण्यासाठी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली त्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा या खटल्यामध्ये आरोपी बनवावं। मी टेक्निकल आयो आहे आणि नवी मुंबई क्राईम ब्रांचची पण टीम होती। आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलेलं काम आहे। त्याच्यामध्ये तपासामध्ये बऱ्याच अडचणी होत्या। टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन म्हणाल तर याच्यामध्ये CDR, GPS लोकेशन, गुगल टाइमलाईन लोकेशन, बॉडी शोधण्यासाठी केलेलं वॉटर स्कॅनिंग, अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन डिस्कवर केलेले आहेत। याचा जेवढा तपास आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे तो 100% केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।